किती योनीचे 83,99,999 योनी फिरून हा मनुष्य जन्म मिळाला. परंतु कळला नाही. आणि हे कळण्याकरताच भजन पूजन हे सत्कार्य जो कोणी या संताची, साधूची, गुरुची संगत करतो त्यालाच या नरदेहाचं महत्व कळतो. हो, अन्यथा कळू शकत नाही. म्हणून असा हा नरदेह सर्व योनीचे सार. जसं तूप दुधाचा शेवट असतो तसा हा मनुष्य जन्म सर्व योनीचा सार आहे, शेवट आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्मा, चुकलिया वर्मा फेरा पडे. वर्म चुकल्यावर फेरा पडणारच आहे. त्याआधी आपण हे वर्म न चुकू देता आपल्याला या संताची, साधूची, गुरुची संगत केल्याशिवाय हे वर्म चुकत नाही. काय सांगू भक्त उत्तमा या मनुष्य देहाची महिमा. सुरवर इच्छिताती ब्रह्मा तयाशी नाही तो प्राप्त. स्वर्गातले लोक इथं येण्याकरता तिष्ठारे, त्याला येता येणं आले आणि आपल्याला येऊन काही कळणार नाही. म्हणून आपल्याला खरंच या संतांच्या, साधूच्या आणि गुरुच्या सानिध्यात राहूनच या मनुष्य जन्माचं हित करायचं आहे. आताच आम्हाला आमच्या गुरुबंधूने सांगितलं, हो, गुरु, श्री गुरु आणि सद्गुरु या तिन्हीची व्याख्या सांगितलेली आहे. आता त्याचा काही उल्लेख पुरेपूर त्याने केला नाही. परंतु गुरु, श्री गुरु आणि सद्गुरु त्यांचं म्हणणं काय एक होतात की काय होईना, असे काय त्यानं फक्त ओपन केलेत. त्याला काय म्हणायचं होतं की ते आम्हाला काही कळलं नाही. फक्त गुरु, श्री गुरु, सद्गुरु एवढं म्हणून सोडून दिले. बरं, बघून पुढच्या पाऱ्यात काय त्याच्याकडून काय येते. त्यांचं म्हणणं का आहे, गुरु, श्री गुरु, सद्गुरु एक होतात की काय वेगळे वेगळे आहेत, असं आहे की काय एक होतं. फक्त त्यानं दिशा दाखवून दिली. फक्त 3 अंकी आहेत, गुरु, सद्गुरु, श्री गुरु. श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतराच्या लेखा कोण करी. आणि सद्गुरु एकांताशी नेतो, बीज मंत्र कानी फुंकितो, जीव मारून या जीवितो, जीवन मुक्त करीतो, सूक्ष्म गुरु मार्ग. 2 झाले. गुरु करावा ऐसा कोण, जो गाविल निर्गुणाची खून, 4 पदार्थ देई ओळखून ही मात सिद्धांताची. आता बघा, हे एक होतं की 3 होतं. तुम्ही पुढच्या पाऱ्यामध्ये काय तुमचा खुलासा आहे ते आम्हाला सांगून द्या. तर खरंच या ठिकाणी प्रेमाचं भजन, प्रेमानं खेळीमेळीचं वातावरण, आणि या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विचाराची देवाणघेवाण. आपला इथं तुम्ही पब्लिक जणू तुम्हा शिक्षक मानू, गार्डिंग करा लक्षपूर्वक. जरी कोण केलं नकला, संगत दाखला, पेपर तपासून द्या मार्क. मार्क देणारी मंडळी तुम्ही आहात. आणि आम्ही 2 भजनी मंडळ म्हणजे स्वयंपाकी. खरं टाळणी ओळखणारे तुम्ही. म्हणून आपल्याला या ठिकाणी या संतांच्या, साधूच्या सानिध्यात राहून आपल्या या जीवाचं हित करायचं म्हणून काय सांगतात महाराज. चला
संतान म्हणताना ग्रंथान मार्ग दाविला भजनाचा संतान म्हणताना ग्रंथान मार्ग दाविला भजनाचा दाविलाई भजनाचा तुमच्या आमच्या हिताचा दाविलाई भजनाचा तुमच्या आमच्या हिताचा दाविलाई संताने म्हणताने ग्रंथाने मार्ग दाविलाई भजनाचा संताने म्हणताने ग्रंथाने मार्ग दाविलाई भजनाचा दाविलाई भजनाचा तुमच्या आमच्या हिताचा दाविलाई भजनाचा